मौर्यकालीन भारत इयत्ता 6वीचा 7वा पाठ. यामध्ये मौर्य काळात काय काय घडले ते आपण पाहूया. ग्रीक आणि सिकंदरांची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राज्यांनी त्यांच्याशी निकरांचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्यांच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग पडले. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सपत्र असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदरांच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदरांच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेच्या भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूने ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखादे ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजांचे नाव असे. सिकंदराची नाणीही अशा प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. मौर्य साम्राज्य. यामध्ये प्रथम राजा चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्यांचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदरांच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्यांच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्यांच्या